सो आता आपण बघूया हायड्रोसिल. हायड्रोसिल बघण्यात एक बेसिक कॉन्सेप्ट शिकून घेऊया. आता इथे खाली तुम्ही 2 डायग्राम्स बघू शकता जे मी हाताने ड्रॉ केलेत. त्यात तुम्ही एक गोष्ट बघू शकता, कसं होतं जेव्हा टेस्टीज खाली येतात ना तेव्हा त्याच्यासोबतच पेरिटोनियमचा एक फोल्ड पण खाली येतो आणि या फोल्डलाच आपण म्हणतो प्रोसेसेस वजायनालिस. आणि हे जे प्रोसेसेस वजायनालिस आहे त्याचा एक पार्ट टेस्टीजला कव्हर करतो आणि त्या पार्टला आपण म्हणतो ट्युनिका वजायनालिस. पण कसं होतं, जे वरती प्रोसेसेस वजायनालिस आहे ते खाली येऊन येऊन रिग्रेस होत जातं आणि एंडला मग राहतं फक्त ट्युनिका वजायनालिस. म्हणजे वरती असतं प्रोसेसेस वजायनालिस, म्हणजे डीप इंग्वायनल रिंग आहे तिथून पुढे ती टेस्टिसच्या टिपपर्यंत इथपर्यंत असतं फ्युनिक्युलर प्रोसेस आणि मग खाली असतं ट्युनिका वजायनालिस. ठीक आहे. सो क्लिअर झालं काय सांगितलं आपण, की जेव्हा टेस्टीज डिसेंड करतात तेव्हाच पेरिटोनियमचा एक फोल्ड खाली येतो, ह्याला आपण म्हणतो प्रोसेसेस वजायनालिस. ह्या प्रोसेसेस वजायनालिसचाच एक पार्ट टेस्टीजला कव्हर करतो, त्याला आपण म्हणतो ट्युनिका वजायनालिस. आणि प्रोसेसेस वजायनालिसपासून ट्युनिका वजायनालिस ह्याच्यामध्ये जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो फ्युनिक्युलर प्रोसेस. आणि हे फ्युनिक्युलर प्रोसेस इज फ्रॉम डीप इंग्वायनल रिंग टू जस्ट अबव द टेस्टीज. हे असतं आपलं फ्युनिक्युलर प्रोसेस. सो आता बेसिक तर आपल्याला कळलं की ट्युनिका वजायनालिस काय, प्रोसेसेस वजायनालिस काय. आता आपण डेफिनेशन बघूया. हायड्रोसिल म्हणजे काय सांगितलं आहे, हे जे आपण ट्युनिका वजायनालिस बघितलं ना त्याच्यामध्ये असं खूप सारं फ्लुइड साठतं किंवा मग जे प्रोसेसेस वजायनालिस होतं त्याच्या कोणत्याही पार्टमध्ये फ्लुइड साठतं, ह्यालाच आपण म्हणतो हायड्रोसिल. सो हायड्रोसिल म्हणजे काय की ट्युनिका वजायनालिसमध्ये सिरस फ्लुइड साठतं किंवा मग प्रोसेसेस वजायनालिसच्या कोणत्याही पार्टमध्ये फ्लुइड साठतं. सो काय झालं आपलं डेफिनेशन, इट इज ॲबनॉर्मल कलेक्शन ऑफ सीरस फ्लुइड इन ट्युनिका वजायनालिस ऑफ टेस्टीज और विदिन सम पार्ट ऑफ प्रोसेसेस वजायनालिस. सो डेफिनेशन कळलं की आपण जे ट्युनिका वजायनालिस सांगितलं, हा जो पार्ट सांगितला ह्याच्यामध्ये फ्लुइड अक्युम्युलेट होतं आणि त्यामुळे ते स्वेल होतं. सो अक्युम्युलेशन किंवा कलेक्शन ऑफ सीरस फ्लुइड in the tunica vaginalis or any part of processes vaginalis is known as hydrocele. आता नेक्स्ट येतं हायड्रोसिलचे टाईप्स. हायड्रोसिलचे 2 टाईप्स पडतात, प्रायमरी और इडिओपॅथिक हायड्रोसिल आणि सेकंडरी हायड्रोसिल. आता जे प्रायमरी आहे त्याला आपण त्याचं दुसरं नाव सांगितलं इडिओपॅथिक. सो जे प्रायमरी हायड्रोसिल आहे ना त्याचा कॉज आपल्याला माहीत नाही आहे, पण हे दुसऱ्या डिसीजमुळे नसतं. म्हणजे टेस्टीजचा काही डिसीज झाला किंवा एपिडिडायमसचा काही डिसीज झाला आहे म्हणून हायड्रोसिल झालं आहे असं नसतं प्रायमरीवाल्यामध्ये. सो देर इज नो असोसिएटेड डिसीज इन द टेस्टीज और एपिडिडायमस. त्यामुळे प्रायमरी हायड्रोसिलचं कॉज आपल्याला माहीत नसतं. सेकंड सांगितलं आहे सेकंडरी हायड्रोसिल. सो नावावरून कळतं आहे सेकंडरी म्हणजे दिस इज सेकंडरी टू सम डिसीज. काहीतरी डिसीज झालेला असतो टेस्टीज किंवा एपिडिडायमसमध्ये आणि त्याच्यामुळे पुढे जाऊन हायड्रोसिल होतं, हे येतं अंडर सेकंडरी हायड्रोसिल. आणि जे सेकंडरी हायड्रोसिल असतं त्याच्यामध्ये हायड्रोसिल मोस्टली कम्पॅरेटिव्हली स्मॉल आणि लॅक्स्ड असतं. ठीक आहे. सो हायड्रोसिलचे 2 टाईप्स झाले, प्रायमरी किंवा इडिओपॅथिक आणि सेकंडरी. सो आता पहिलं आपण बघूया प्रायमरी किंवा इडिओपॅथिक हायड्रोसिल. आता हे जे प्रायमरीवाला आहे ना त्यात 5 व्हरायटीज येतात. प्रायमरी 5 वेनी होऊ शकतं. पहिलं सांगितलं आहे वजायनल हायड्रोसिल. वजायनल हायड्रोसिल सगळ्यात कॉमन असतं. सेकंड सांगितलं आहे कंजनायटल हायड्रोसिल. थर्ड येतं फ्युनिक्युलर हायड्रोसिल. फोर्थ येतं इन्फंटाईल हायड्रोसिल आणि फिफ्थ येतं एन्सिस्टर्ड हायड्रोसिल. सो काय झाले 5 आपले, वजायनल, कंजनायटल, फ्युनिक्युलर, इन्फंटाईल आणि एन्सिस्टर्ड. आता हे आपण एक एक करून बघूया. सो आता आपलं पहिलं येतं वजायनल हायड्रोसिल. वजायनल हायड्रोसिल हे सगळ्यात कॉमन आहे. सगळे आपल्याला जे नॉर्मली हायड्रोसिल दिसतं दॅट इज वजायनल हायड्रोसिल. त्याच्यामध्ये काय होतं, जे ट्युनिका वजायनालिस आहे जो आपण खालचा पोर्शन सांगितलं जो टेस्टीजला कव्हर करतो, त्या ट्युनिका वजायनालिसमध्ये सगळं सिरस फ्लुइड साठतं. सो हे होतं वजायनल हायड्रोसिल. ह्यात काय होतं, ॲबनॉर्मल अक्युम्युलेशन ऑफ सिरस फ्लुइड इन द ट्युनिका वजायनालिस. आता हे फ्लुइड अक्युम्युलेट का होतं आहे, ह्याचे 4 रिझन्स दिलेत. पहिलं तर डिफेक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑफ द फ्लुइड बाय द ट्युनिका वजायनालिस. काय होतं आहे पहिलं तर ते जे फ्लुइड आहे ते प्रॉपरली ॲब्झॉर्बच होत नाही आहे बाय ट्युनिका वजायनालिस. आता हे का होऊ शकतं की जे तिथलं जे एपिथेलियल वॉल आहे ते इन्फेक्शनमुळे जर डॅमेज झालं असेल तर त्याचं काम कसं करणार. सो ते खराब झाल्यामुळे ते त्या फ्लुइडला ॲब्झॉर्बच करू शकणार नाही, त्यामुळे ते फ्लुइड तिथे अक्युम्युलेट होत राहील. सो फर्स्ट आपण सांगितलं डिफेक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑफ द फ्लुइड बाय द ट्युनिका वजायनालिस. हे कशामुळे होऊ शकतं
की जे एंडोथेलियल वॉल आहे तिथे काही इन्फेक्शन झालं तर ते डॅमेज होऊन जाईल. ते डॅमेज झाल्यामुळे ते प्रॉपरली ॲब्झॉर्ब करू शकणार नाही फ्लुइडला आणि त्यामुळे फ्लुइड अक्युमुलेट होईल. हे झालं फर्स्ट रिझन की प्रॉपरली ॲब्झॉर्ब होत नाही आहे ते फ्लुइड कोणाकडून, ट्युनिका वजायनालिसकडून. सेकंड सांगितलं आहे की जर फ्लुइड खूप जास्त प्रोड्यूस होतं आहे, ठीक आहे, सो एक्सेसिव्ह प्रोडक्शन ऑफ फ्लुइड, हे झालं सेकंड रिझन. पहिलं तर ते प्रॉपरली ॲब्झॉर्ब होत नव्हतं. सेकंड, फ्लुइड का साठेल, जर फ्लुइडचं प्रोडक्शन वाढलं, जर फ्लुइड खूप अमाऊंटमध्ये प्रोड्यूस झालं तर ते साठणार ऑब्व्हियसली. सो सेकंड रिझन झालं आपलं एक्सेसिव्ह प्रोडक्शन ऑफ फ्लुइड. थर्ड सांगितलं आहे की ते फ्लुइड प्रॉपरली ड्रेनच होत नाही आहे. लिम्फेटिक वेसल्समधून ते प्रॉपरली ड्रेन व्हायला पाहिजे पण ते ड्रेन होतच नाही आहे, मग ते साठून राहणार. सो इंटरफिअरन्स विथ द ड्रेनेज ऑफ फ्लुइड बाय द लिम्फेटिक वेसल्स, ठीक आहे, हे झालं थर्ड की ते प्रॉपरली ड्रेनच होत नाही आहे. मग फोर्थ रिझन सांगितलं की काही कनेक्शन असेल वरच्या पेरिटोनियल कॅव्हिटीसोबत तर त्यामुळे पेरिटोनियल कॅव्हिटीमधून फ्लुइड इकडे येऊ शकतं आणि मग घोळ होऊ शकतं, ॲक्युमुलेट होऊ शकतं फ्लुइड. सो 4 काय सांगितलं, पहिलं तर प्रॉपरली जर ॲब्झॉर्ब नाही झालं फ्लुइड. सेकंड, जर एक्सेस प्रोडक्शन झालं फ्लुइडचं. थर्ड, जर फ्लुइड प्रॉपरली ड्रेन नाही झालं. आणि फोर्थ, जर जे ट्युनिका वजायनालिस आहे त्याचं वरच्या पेरिटोनियल कॅव्हिटीसोबत काही कनेक्शन असेल, म्हणजे नॉर्मली नसतं, काही कंजेनायटल डिफेक्ट म्हणून जर ट्युनिका वजायनालिसचं पेरिटोनियल कॅव्हिटीसोबत काही कनेक्शन असेल तर त्यामुळे फ्लुइड ह्यात येऊन अक्युमुलेट होणार. सो हे झाले आपले 4 कॉजेस. सो आता आपण एवढं म्हणतोय की फ्लुइड अक्युमुलेट होतं, पण हे फ्लुइड कसं असतं ते आपण बघूया. सो आपण नेक्स्ट बघूया कंपोजिशन ऑफ द हायड्रोसिल फ्लुइड. आता हे जे फ्लुइड असतं ना ते ॲम्बर कलरचं असतं. ॲम्बर कलर म्हणजे काय, असं येल्लोइश ऑरेंज कलर असतो, ठीक आहे. आणि ह्या फ्लुइडमध्ये असतं वॉटर, इनऑर्गॅनिक सॉल्ट्स, अल्ब्युमिन, फिब्रिनोजेन, कोलेस्ट्रॉल, टायरोसिन. आता आपण सांगितलं इथं फिब्रिनोजेन असतं, त्यामुळे जेव्हा हे लिक्विड ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं ना तेव्हा फिब्रिनोजेन असल्यामुळे ते लगेच क्लॉट होऊन जातं. आणि जर ते ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आलं तर ते फ्लुइड क्लॉट होत नाही. सो काय काय सांगितलं आपण कंपोजिशनमध्ये, पहिलं तर ते ॲम्बर कलरचं असतं. ॲम्बर कलर म्हणजेच येल्लोइश ऑरेंज कलरचं असतं. त्यात असतं वॉटर, इनऑर्गॅनिक सॉल्ट्स, अल्ब्युमिन, फिब्रिनोजेन, कोलेस्ट्रॉल आणि टायरोसिन क्रिस्टल्स. आणि फिब्रिनोजेन असल्यामुळे जेव्हा हायड्रोसिल फ्लुइड ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं त्यामुळे फिब्रिनोजेन जे आहेत ते इमिडिएटली ब्लडसोबत रिॲक्ट करणार आणि ते क्लॉट फॉर्म करतं. आणि जर ब्लडच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आलं तर ते फ्लुइड क्लॉट फॉर्म करत नाही. सो काय झालं आपलं कंपोजिशन, वॉटर, इनऑर्गॅनिक सॉल्ट्स, अल्ब्युमिन, फिब्रिनोजेन, कोलेस्ट्रॉल, टायरोसिन क्रिस्टल्स. आता नेक्स्ट आहे तर क्लिनिकल फीचर्स. क्लिनिकल फीचर्समध्ये सांगितलं की हे मोस्टली मिडल एजमध्ये होतं आणि यात सिम्पटम बेसिक एकच असतं की स्वेलिंग इन द स्क्रॉटम. सो स्वेलिंग ऑफ स्क्रॉटम असतं आणि ओकेजनली कधी कधी डिस्कम्फर्ट आणि पेन असू शकतं. सो काय सांगितलं क्लिनिकल फीचर्समध्ये, पहिलं तर मिडल एज पीपलमध्ये होतं. सेकंड, ह्यात एकच गोष्ट असते, स्क्रॉटममध्ये स्वेलिंग झालेली असती आणि कधी कधी डिस्कम्फर्ट आणि पेन असू शकतं. आता नेक्स्ट याचं लोकल एक्झामिनेशन. ह्यात पहिलं आपण बघायचं पोझिशन. आता मोस्टली हायड्रोसिल हे युनिलॅटरलच असतं पण कधी कधी बायलॅटरल असू शकतो, त्यामुळे एकदा पोझिशन बघून घ्यायची. सेकंड सांगितलं गेट अबव द स्वेलिंग. आता जिथे स्वेलिंग झाली आहे त्याच्या वरच्या पार्टला हात लावून बघायचा. आता आपण डेफिनेशनमध्ये काय सांगितलेलं की जे ट्युनिका वजायनालिस आहेत त्याच्यामध्ये फ्लुइड अक्युमुलेट होतं आहे, तर त्याच्यावरती काहीच नसणार. सो तुम्ही त्याच्यावरती हात लावून बघितला तर फक्त कॉर्ड फील होईल, ठीक आहे, तिथे स्वेलिंग वगैरे काय नसणार, फक्त स्क्रॉटममध्येच स्वेलिंग दिसणार आपल्याला. सो जे गेट अबव द स्वेलिंग आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह दिसणार, तिथं सगळे आपल्याला स्ट्रक्चर्स फील होणार. पण इंग्वायनल हर्नियाच्या केसमध्ये गेट अबव द स्वेलिंग हे नेगेटिव्ह असतं. गेट अबव द स्वेलिंग म्हणजे स्वेलिंगच्या वर तुम्ही असं प्रेस करून पाहिलं तर सगळे स्ट्रक्चर्स, सगळे कॉर्डचे स्ट्रक्चर्स तुम्हाला फील होतात. सो हे झालं गेट अबव द स्वेलिंग. ह्या केसमध्ये फक्त स्क्रॉटल स्वेलिंग असतं, त्यामुळे गेट अबव द स्वेलिंग हे आपल्याला पॉझिटिव्ह दिसतं. आता थर्ड सांगितलं फ्लक्च्युएशन टेस्ट. फ्लक्च्युएशन टेस्ट कशी करायची, स्क्रॉटम आहे ना, स्क्रॉटमच्या दोन्ही साईडला फिंगर्स प्लेस करायचे अपोजिट टू इच अदर. आता मी एका साईडने जर फिंगर प्रेस केलं तर दुसऱ्या फिंगरवर जे अपोजिट साईडचा फिंगर आहे तिथे एक लंप फील होईल की एक लंप बाउन्स झालं आहे त्या फिंगरवर, असं फील होईल. सो जेव्हा एका साईड मी प्रेस करते तेव्हा दुसऱ्या साईडवर असं लंप फील होतं, ह्यालाच आपण म्हणतो फ्लक्च्युएशन टेस्ट. आणि ही टेस्ट ह्या केसमध्ये पॉझिटिव्ह येते. सो काय सांगितलं आहे, टू टेस्ट फॉर फ्लक्च्युएशन पुट द फिंगर्स ऑन आयदर साइड ऑफ द स्क्रॉटम अपोजिट टू इच अदर. प्रेस विथ वन फिंगर अँड फील वेदर द लंप बाउन्सेस अगेन्स्ट द अदर फिंगर्स.
मग नेक्स्ट येतं आपलं ट्रान्स इल्युमिनेशन टेस्ट. ही नेहमी पॉझिटिव्ह असते, कारण त्यात काय आहे ना, फ्लुइड साठलेलं आहे आणि जे हायड्रोसिल फ्लुइड आहे ते एकदम क्लिअर आहे. सो त्यामुळे जर आपण स्क्रॉटमच्या मागून लाईट पास केली किंवा लाईट होल्ड केली तर ती लाईट क्लिअरली पास दिसते आणि ती क्लिअरली शाईन थ्रू करते. सो दिस इज ट्रान्स इल्युमिनेशन टेस्ट. ह्यात आपण काय करतोय, स्क्रॉटमच्या मागे लाईट धरायची आणि यू विल सी की ती जी लाईट आहे ती प्रॉपरली त्या क्लिअर फ्लुइड थ्रू ट्रान्समिट होती आहे. त्यामुळे ट्रान्स इल्युमिनेशन टेस्ट ही नेहमी पॉझिटिव्हच येते हायड्रोसिलच्या केसमध्ये. मग नेक्स्ट येतं रिड्युसिबिलिटी. आता जे वजायनल हायड्रोसिल आहे ते आपण कधीच रिड्यूस करू शकत नाही. मग नेक्स्ट येतं पाल्पेशन ऑफ टेस्टीज. आता टेस्टीजच्या अराउंड सगळं फ्लुइड साठलं आहे, त्यामुळे आपण टेस्टीज पाल्पेट करू शकत नाही. सो टेस्टीज कॅनॉट बी फेल्ट, कारण आसपास सगळं फ्लुइड साठलेलं आहे. सो लोकल एक्झामिनेशनमध्ये आपण काय काय करतोय, आपण पोझिशन बघतोय, मग त्याच्यावरती आपण फील करतो की स्वेलिंगच्या वरती काही आहे का, कॉर्ड्स फील होत आहेत का, ज्याला आपण म्हणतो गेट अबव्ह द स्वेलिंग. थर्ड सांगितलं फ्लक्च्युएशन टेस्ट. त्याला एका साईडने प्रेस केलं की दुसऱ्या साईडला आपल्याला लंप फील होतं. फोर्थ आपण सांगितलं ट्रान्स इल्युमिनेशन टेस्ट. फिफ्थ सांगितलं आहे की वजायनल हायड्रोसिलमध्ये रिडक्शन पॉसिबल नाही आहे, वी कांट रिड्यूस इट. आणि सिक्स सांगितलं आहे की तुम्ही टेस्टीजला पाल्पेट करू शकत नाही. आता नेक्स्ट येतं इन्व्हेस्टिगेशन्स. मगाशी आपण एक्झामिनेशन बघितलं, आता आपण बघूया इन्व्हेस्टिगेशन काय काय करणार. आपलं नॉर्मल रुटीन ब्लड टेस्ट करणार, मग युरिन टेस्ट करणार टू मेक शुअर की UTI नाही आहे. सो त्यासाठी आपण युरिन टेस्ट करणार आणि आपण स्क्रॉटल अल्ट्रासाऊंड करणार. त्याने आपल्याला कळेल की टेस्टीज नॉर्मल आहेत का, ते अफेक्ट झालेत, काही टेस्टिक्युलर ट्युमर वगैरे आहे का. सो ह्यासाठी आपण स्क्रॉटल अल्ट्रासाऊंड करणार जस्ट टू मेक शुअर की फक्त हायड्रोसिल आहे त्यामुळे तिथं स्वेलिंग आहे का, काही ट्युमर आहे म्हणते तिथं स्वेलिंग आहे, त्यासाठी आपण स्क्रॉटल अल्ट्रासाऊंड करणार. सो पहिलं सांगितलं रुटीन ब्लड टेस्ट. सेकंड युरिन टेस्ट करणार टू मेक शुअर की UTI नाही आहे. थर्ड स्क्रॉटल अल्ट्रासाऊंड करणार टू मेक शुअर की ते टेस्टीज नॉर्मल आहेत, फक्त तिथं फ्लुइड अकम्युलेशनमुळे स्वेलिंग झालं आहे, ना की टेस्टिक्युलर कार्सिनोमामुळे, म्हणजे टेस्टिक्युलर ट्युमरमुळे तिथं स्वेलिंग झालं नाही आहे. यासाठी आपण करणार स्क्रॉटल अल्ट्रासाऊंड. मग आता नेक्स्ट येतं कॉम्प्लिकेशन्स ऑफ हायड्रोसिल. कॉम्प्लिकेशन्समध्ये काय काय होऊ शकतं, तिथं फ्लुइड साठून इन्फेक्शन होऊ शकतं, टेस्टीसची ॲट्रॉफी होऊ शकते कारण त्यांच्या खूप प्रेशर पडतं आहे. सो टेस्टीसची ॲट्रॉफी होऊ शकते, जे ते सॅक आहे ती रप्चर होऊन जाऊ शकते, किंवा मग हिमॅटोसिल होऊ शकतं, किंवा जर खूप वेळ तसंच राहिलं ते साठून तर कॅल्सिफिकेशन ऑफ सॅक होऊ शकतं. सो कॉम्प्लिकेशनमध्ये काय इन्फेक्शन होऊ शकतं, रप्चर होऊ शकतं, टेस्टीसची ॲट्रॉफी होऊ शकते, हिमॅटोसिल किंवा कॅल्सिफिकेशन ऑफ द सॅक. मग आता नेक्स्ट येतं मॅनेजमेंट. मॅनेजमेंटमध्ये आपण मोस्टली ऑपरेशनच करतो, त्यासाठी वेगवेगळ्या टाईपचे ऑपरेशन सांगितलेत. पहिला आपण बघूया एव्हर्जन ऑफ सॅक, ज्यालाच आपण म्हणतो जॅबाउलेज ऑपरेशन किंवा मग एव्हर्जन ऑफ सॅक. हे आजकाल मोस्टली हेच परफॉर्म केलं जातं. ह्यात मेथड ऑफ ऑपरेशन काय सांगितलं आहे, पहिलं पेशंटला प्रिपेअर करा, मग पार्टला प्रिपेअर करा, त्याला अँटीसेप्टिक सोल्युशननी पेंट करून घ्या, मग स्टेराईल शीट्सने त्याला ड्रेप करून घ्या, त्यानंतर लोकल किंवा स्पायनल ॲनेस्थेशिया द्यायचं, मग इन्सिजन घ्यायचं. इन्सिजन कसं सांगितलं आहे, जो अफेक्टेड एरिया आहे तिथे वर्टिकल इन्सिजन घ्यायचं, जे इन्सिजन आहे इट शुड बी लॅटरल टू द मीडियन रॅफी. सो हे झालं आपलं फर्स्ट स्टेप. काय काय सांगितलं आहे, पार्ट प्रिपरेशन, मग लोकल किंवा स्पायनल ॲनेस्थेशिया आणि इन्सिजन घ्यायचं. इन्सिजन कसं सांगितलं आहे, इट शुड बी वर्टिकल ऑन द अफेक्टेड साईड ऑफ द स्क्रॉटम आणि इट शुड बी लॅटरल टू द मीडियन रॅफी. आता आपण इन्सिजन घ्यायचं सांगितलं आहे, पण इन्सिजन घेत आपण कशा कशा लेयर्स ओपन करत जाणार. सगळ्यात बाहेर तर स्किन, मग डार्टस मसल, डार्टस फेशिया, त्यानंतर येतं एक्सटर्नल स्पर्मॅटिक फेशिया, मग क्रेमॅस्टरिक फेशिया आणि मग इंटर्नल स्पर्मॅटिक फेशिया. सो काय लेयर्स सांगितले आपण, कशा लेयर्समध्ये आपण ओपन करतो आहे. पहिलं तर स्किन, मग डार्टस मसल, डार्टस फेशिया, मग एक्सटर्नल स्पर्मॅटिक फेशिया, मग क्रेमॅस्टरिक फेशिया, मग इंटर्नल स्पर्मॅटिक फेशिया. आता आपण बघूया प्रोसिजर. आता प्रोसिजर फार इंटरेस्टिंग आहे. हे तर कॉन्सेप्ट काय आहे एकदम इझिली सांगते. आता एक बलून घेतला आहे, ठीक आहे. हा जो बलून आहे ना, हा आतून व्हाईट आहे, बाहेरून येल्लो आहे. आता त्या बलूनच्या मागे मी एक बॉल ठेवला आहे. आतून काय आहे, व्हाईट आहे, बाहेरून येल्लो आहे हा बलून. आता मागे बॉल ठेवला आहे, ठीक आहे. मग आता ह्या बलूनवर मी इन्सिजन घेते, त्या बलूनला मी फाडते आणि मग त्याला बॉलच्या अराउंड रोल करते आणि मग मागे घेऊन त्याला परत स्टिच करून टाकते. सो आपल्याला कसं दिसेल की हा बॉल आहे, त्या बॉलवर एक बलून आला आहे आणि हा बलून जो आहे हा आता व्हाईट दिसणार, कारण आपण त्याला उलटं करून मागे स्टिच केलं आहे. सो काय केलं, येल्लो कलरचा बलून होता, त्यामागे बॉल होता, ठीक आहे. रबरचा एक बॉल घेतला मागे, ह्या येल्लो बलूनला आपण फाडलं, त्या बॉलच्या मागे त्याचे दोन्ही एंड्स घेतले आणि त्याला स्टिच करून टाकलं. आता जो बॉल आहे त्या बॉल त्याच्यावरती हा उलटा बलून
असं हे स्ट्रक्चर होणार. आता इथे आपण बघूया आपण काय करतोय. ह्या प्रोसिजरमध्ये काय सांगितलं आहे, इन्सिजन घ्यायचं. हे वरती जे 5 लेयर्स आहेत सांगितले तसं डीप इन्सिजन घेत जायचं अंटिल यू रिच ट्युनिका वजायनलिस. आणि तुम्ही जेव्हा इन्सिजन घेत जाणार तेव्हा तुम्हाला अनेक वेसल्स दिसतील. ह्या वेसल्सला लायगेट करून टाकायचं. ठीक आहे. एकदा तुम्हाला ट्युनिका वजायनलिस दिसलं की तिथं जी वजायनल सॅक आहे, ती जी सॅक आहे त्याला सेपरेट करून घ्यायचं बोटांनी. त्यानंतर त्या सॅकवर एक वर्टिकल छोटंसं इन्सिजन घ्यायचं. तुम्ही इन्सिजन घेतल्यावर लगेच तिथून फ्लुइड बाहेर येईल. सो फ्लुइड बाहेर काढून टाकायचं, त्या सॅकला अख्खं ड्रेन करून टाकायचं. आणि ते जे इन्सिजन होतं ना छोटंसं, त्या इन्सिजनला वाढवायचं. वरती पण न्यायचं, खाली पण न्यायचं. आणि त्यानंतर टेस्टीजला इकडे स्वतःकडे ओढायचं. आणि हे जे 2 एंड्स आहेत, जे मार्जिन्स आहेत कट केलेले, तर त्या टेस्टीजच्या मागे न्यायचं आणि मागे नेऊन सुचर करून टाकायचं. सो तुम्ही काय करताय, जे सिक्रेटिंग सरफेस होतं ना त्याला तुम्ही बाहेर ठेवताय. ट्युनिका वजायनलिसचं जे सिक्रेटिंग सरफेस आहे त्याला तुम्ही बाहेर ठेवताय. सो ते सिक्रेट केलं ते कुठे साठणार ना, आता सॅकच राहिली नाही आहे. सो हे झाली आपली प्रोसिजर. एकदा पटपट बघून घेऊया काय होतं आहे. The incision is gradually deepened till the tunica vaginalis is reached. In this process, few vessels come across, which have to be ligated. As soon as the tunica vaginalis is reached, the vaginal sac is separated from the rest of the scrotal wall by a finger. A vertical small incision is made on the tunica vaginalis. As soon as the incision is made, fluid comes out of the sac, which is drained out. The incision is extended upwards and downward direction to allow the testes to come out through this opening. The testes is brought out through the opening and the 2 cut margins of the tunica vaginalis are sutured behind the testes so that the secreting surface of the tunica vaginalis remains outside. झालं, कळलं, एकदम क्लिअर ही प्रोसिजर. जे बलूनवाला कॉन्सेप्ट होता तोच आपण इथे करतोय. त्यानंतर सांगितलंय क्लोजर. जसे तुम्ही ओपन केले लेयर्स तसेच बंद करत जायचे. काय करायचं, आधी इंटरनल स्पर्मॅटिक फेशिया, मग क्रेमॅस्टिक फेशिया, मग एक्सटर्नल स्पर्मॅटिक फेशिया, मग डायटोस मसल फेशिया आणि मग स्किन, असे सुचर करत जायचं क्लोज करताना. आता पोस्ट ऑपरेटिव्ह केअरमध्ये काय करणार आपण, पहिलं तर प्री ऑप बघितलं, प्रोसिजर बघितली. आता येतं पोस्ट ऑप. पोस्ट ऑपमध्ये काय करणार, प्रॉपर ड्रेसिंग करायचं त्या वुंडचं. त्यानंतर त्या पेशंटला सस्पेन्सरी बँडेज लावायचं, अँटीबायोटिक्स द्यायचे आणि 7 दिवसानंतर स्टिचेस काढून टाकायचे. मग आता सेकंड येतं लॉर्ड्स प्रोसिजर. जे आपण पहिलं बघितलेलं ना ते आपण स्मॉल किंवा मिड साइज्ड हायड्रोसीलमध्ये करत होतो. हे जे लॉर्ड्स प्रोसिजर आहे हे बिग साइज्ड हायड्रोसीलमध्ये करतात. हे सेम आहे, प्रोसिजर सेम करायची अंटिल वी टेक अ स्मॉल इन्सिजन. पण त्यानंतर इथे काय करत होतो आपण, दोन्ही मार्जिन्सला माग घेऊन एकत्र सुचर करत होतो. पण ह्या प्रोसेसमध्ये आपण दोन्ही मार्जिन्सला सेपरेटली सुचर करून टाकतोय. ठीक आहे. सो लॉर्ड्स प्रोसिजर ही बिग साइज्ड हायड्रोसीलसाठी असती आणि ह्याच्यामध्ये दोन्ही मार्जिन्सला आपण एकत्र सुचर करत नाही, दोन्ही मार्जिन्सला आपण सेपरेटली सुचर करतो. ही झाली लॉर्ड्स प्रोसिजर. मगाशी होती ज्या बाउलेज ऑपरेशन. ज्या बाउलेज ऑपरेशन किंवा ह्यालाच म्हणतो आपण एव्हर्जन ऑफ सॅक, कारण आपण त्या सॅकला उलटं करून टाकलं. जो येल्लो बलून होता त्याला आपण व्हाईट करून टाकलं. मग आता थर्ड येतं सब टोटल एक्सिजन. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, पहिलं तर हे जे सब टोटल आहे ना हे अजून मोठं हायड्रोसील असेल तर आपण सब टोटल एक्सिजन करतो. ह्याच्यामध्ये स्क्रॉटमच्या मध्ये एक सर्क्युलर इन्सिजन घ्यायचं, मग ट्युनिका वजायनलिसपर्यंत ते इन्सिजन घेत जायचं. ट्युनिका वजायनलिस दिसल्यावर थांबायचं. मग त्या ट्युनिका वजायनलिसला म्हणजे जी सॅक आहे त्याला बाहेर काढून घ्यायचं, त्याचं सब टोटल एक्सिजन करायचं आणि मग त्याला मगासारखं स्टिच करून टाकायचं आणि डन. सो सब टोटल एक्सिजन हे बिगर हायड्रोसीलसाठी करतो. ह्यात इन्सिजन आपण कसं घेतो, सर्क्युलर इन्सिजन घेतो इन द मिडल ऑफ द स्क्रॉटम. मग आता फोर्थ येतं टॅपिंग. टॅपिंग ही प्रोसिजर नॉर्मली एवढी प्रेफर केली जात नाही, कारण ह्याच्यामुळे म्हणजे रिकरन्सचे चान्सेस खूप जास्त असतात. सो हे मोस्टली आपण ओल्ड एज पेशंट्समध्ये करतो. यात काय केलं जातं, स्क्रॉटल वॉलवर इन्सिजन घ्यायचं अंटिल यू रीच द ट्युनिका वजायनलिस. तिथपर्यंत पोचल्यानंतर ट्युनिका वजायनलिसमध्ये कॅन्युला इन्सर्ट करायचा आणि तिथलं जे काही फ्लुइड आहे त्याला बाहेर काढून टाकायचं, त्याला इव्हॅक्युएट करून टाकायचं. आणि फ्लुइडला एकदा बाहेर काढून टाकल्यावर ते कॅन्युला परत बाहेर काढून टाकायचं, त्या वुंडला प्रॉपरली ड्रेस करून टाकायचं, ते अँटीसेप्टिक सोल्युशन लावून टाकायचं. सो ह्यात काय करतो आहे आपण, कॅन्युला आणि ट्रॉकर इन्सर्ट करतोय आणि तिथलं सगळं फ्लुइड बाहेर काढून टाकतोय, म्हणजेच ड्रेन करून टाकतोय. हे झालं टॅपिंग.
पण हे जास्त प्रेफर केलं जात नाही, कारण हे करून सुद्धा रिकरन्सचे चान्सेस फार असतात. त्यामुळे हे मोस्टली आपण ओल्ड एज पेशंट्समध्येच करतो. सो हे झालं वजायनल हायड्रोसील. आता म्हणजे राहिलेले प्रायमरीचे टाईप्स आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. काय काय राहिलं आहे? कंजनायटल हायड्रोसील, फ्युनिक्युलर हायड्रोसील, इन्फंटाईल हायड्रोसील आणि एन्सिस्टेड हायड्रोसील. मग आता आपण बघूया प्रायमरी हायड्रोसीलचं सेकंड व्हेरिएशन. आपण बघितलेलं वजायनल हायड्रोसील. आता आपण बघूया कंजनायटल हायड्रोसील. कंजनायटल हायड्रोसीलमध्ये काय होतं, मगाशी आपण बघितलेलं की पेरिटोनियमचा एक फोल्ड येतो खाली, ज्याला आपण म्हणतो प्रोसेसेस वजायनालिस, आणि त्याचाच एक पार्ट कवर करतो टेस्टीजला, ज्याला आपण म्हणतो ट्युनिका वजायनालिस, आणि वरचा पार्ट मग सेपरेट होऊन जातो. पण इथे काय होतं, ते वरचा पार्ट जो सेपरेट व्हायचा होता, ते क्लोज होऊन जायचं होतं, तो होतच नाही. त्यामुळे जे प्रोसेसेस वजायनालिस आहे ते तसंच पेटंट राहतं, ते तसंच ओपन राहतं, ज्याच्यामुळे जी आपलं ट्युनिका वजायनालिस आहे ते पेरिटोनियल कॅव्हिटीसोबत डिरेक्टली कम्युनिकेट करतं. ते सेपरेट होतच नाही. ट्युनिका वजायनालिस खाली सेपरेट होतच नाही, कारण जे प्रोसेसेस वजायनालिस आहेत ते क्लोजच होऊन जात नाही, ते पेटंट राहतं तसंच, ज्यामुळे आपलं जे ट्युनिका वजायनालिस आहेत ते डिरेक्टली कॉन्टॅक्ट करतं विथ द पेरिटोनियल कॅव्हिटी. आणि ह्या सगळ्या घोळामुळे सगळं ॲब्डॉमेनचं कंटेंट, पेरिटोनियमचं कंटेंट खाली येणार. सो हे झालं कंजनायटल हायड्रोसील. ह्यामध्ये काय होतं, मगाशी काय होत होतं, जे प्रोसेसेस वजायनालिस आहे ते गपचूप बंद होत होतं आणि खाली फक्त ट्युनिका वजायनालिस स्क्रॉटममध्ये होतं आणि टेस्टीजला कवर करत होतं. पण इथे काय होतं, जे प्रोसेसेस वजायनालिस आहे ते पेटंट राहतं, ते तसंच राहतं, ते क्लोज होत नाही, ज्याच्यामुळे अख्खं कॉन्टॅक्ट होतं बिटवीन पेरिटोनियल कॅव्हिटी आणि ट्युनिका वजायनालिस. ठीक आहे. सो इन दिस कंडिशन द प्रोसेसेस वजायनालिस रिमेन्स पेटंट. त्यामुळे देर इज डिरेक्ट कम्युनिकेशन ऑफ ट्युनिका वजायनालिस विथ द पेरिटोनियल कॅव्हिटी. मग आता नेक्स्ट येतं कंजनायटल हायड्रोसीलचे क्लिनिकल फीचर्स. आता आपण इथे सांगितलं आहे कंजनायटल आहे, आणि ह्यात काय होतं आहे, जे प्रोसेसेस वजायनालिस आहे ते बंद होत नाही आहे, ते पेटंट राहतं आहे. सो हे कसं होणार, हे बर्थच्या आधीच होणार ना ह्या सगळ्या गोष्टी. सो हे जे कंजनायटल हायड्रोसील आहे इट इज प्रेझेंट सिन्स बर्थपासूनच त्या बाळामध्ये कंजनायटल हायड्रोसील असणार. कारण ही कंडिशन आहे ना, ते पेटंट राहतं आहे. हे बर्थ झाल्यानंतर पेटंट नाही राहणार आहे, ते आधीच पेटंट राहतं आहे, म्हणून हा सगळा घोळ होत आहे. सो इट इज प्रेझेंट सिन्स बर्थ. आणि ह्यात नेक्स्ट क्लिनिकल फीचर काय सांगितलं, आता बघा लॉजिक लावा. जर आपण काही गेम खेळत असतो, ठीक आहे, ज्यात पाणी इकडून तिकडं जात आहे. आता आपण ह्या साईडला हलवलं तर पाणी ह्या साईडला जाणार, त्या साईडला हलवलं तर पाणी त्या साईडला जाणार. सिमिलरली इथे कसं होतं, जेव्हा पेशंट खाली हॉरिझॉन्टली झोपतोय तेव्हा ते सगळं फ्लुइड आहे ते ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये जाणार, ज्यामुळे हायड्रोसील डिसअपियर होणार. वेरॅज जेव्हा पेशंट उभं राहतोय तेव्हा ते हायड्रोसील दिसणार. सो हे झालं सेकंड क्लिनिकल फीचर. कारण ते एक गेमसारखंच होते ना, की इथून तिथं जावा, तिथून तिथं जावा, फ्लुइडला खूप जास्त जागा भेटते फिरायला. तर जेव्हा पेशंट हॉरिझॉन्टली खाली लाय करतोय तेव्हा ते सगळं फ्लुइड जाणार ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये, त्यामुळे हायड्रोसील दिसणारच नाही, हायड्रोसील विल डिसअपियर. वेरॅज जेव्हा पेशंट इरेक्ट उभा राहतोय तेव्हा ते हायड्रोसील विल रिअपियर. आता प्रायमरी हायड्रोसीलमध्ये थर्ड येतं फ्युनिक्युलर हायड्रोसील. आता स्टार्टिंगला आपण जेव्हा ॲनाटॉमी बघत होतो बेसिक, तेव्हा आठवतंय आपण काय बघितलेलं, वरती असतं प्रोसेसेस वजायनालिस, मग ते हे होऊन जातं, बंद होऊन जातं, मग एक प्रोसेस येते खाली विच इज फ्युनिक्युलर प्रोसेस, आणि मग येतं परत ट्युनिका वजायनालिस. आता ती जी प्रोसेस होती फ्युनिक्युलर प्रोसेस, ती कुठून होती, डीप इंग्वायनल रिंगपासून टेस्टिसच्या वरपर्यंत एवढी होती. पण फ्युनिक्युलर हायड्रोसीलमध्ये काय होतं, ती जी फ्युनिक्युलर प्रोसेस आहे ती रिंगच्या पण एकदम खाली बनते, त्यामुळे जे आपलं वरचं होतं प्रोसेसेस वजायनालिस ते फार मोठं होतं, आणि ते एवढं मोठं झाल्यामुळे एकदम खालीपर्यंत येतं, ऑलमोस्ट टेस्टिसच्या वरच्या पार्टपर्यंत ते प्रोसेसेस वजायनालिस येतं. त्यामुळे आपण म्हणू शकतो की जे प्रोसेसेस वजायनालिस आहे इट इज पेटंट ऑलमोस्ट अप टू टॉप ऑफ द टेस्टीज. त्यामुळे इथे काय होतं, इथे स्वेलिंग वगैरे जे काय आहे तर तिथे वरती प्रोसेसेस वजायनालिसमध्ये होतं आहे, म्हणजेच इंग्वायनल रिजनमध्ये स्वेलिंग होते रादर दॅन स्क्रॉटल रिजनमध्ये, आणि इथे वरती सगळं होतं, त्यामुळे तुम्ही इथे टेस्टीज पण आरामशीर फील करू शकता. सो फ्युनिक्युलर हायड्रोसीलमध्ये काय होतं आहे, जे प्रोसेसेस वजायनालिस आहे ती तशीच पेटंट राहते आहे, पण कुठपर्यंत, टेस्टीसच्या वरपर्यंत, ठीक आहे, आणि त्यानंतर ती बरोबर ती प्रोसेस फॉर्म करते आहे. त्यामुळे इथं स्वेलिंग असतं वरती इंग्वायनल पार्टमध्ये, स्क्रॉटल पार्टमध्ये नसतं, आणि स्क्रॉटल पार्टमध्ये स्वेलिंग नाही म्हटलं टेस्टीस आरामशीर फील होऊ शकतात. सो दिस इज फ्युनिक्युलर हायड्रोसील. मग आता फोर्थ येतं इन्फंटाईल हायड्रोसील. इन्फंटाईल हायड्रोसीलमध्ये काय होतं,
जी सॅक आहे ना, सॅक स्टार्टिंगला पहिल्यावाल्यामध्ये कसं होतं, सॅक फक्त तिथंच होते, ट्युनिका वजायनालिस तेवढंच स्वेलिंग होतं. पण ह्यात काय होतं, ते ट्युनिका वजायनालिस जे आहे ते वरतीपर्यंत जातं आणि हे स्वेलिंग ऑलमोस्ट डीप इंग्वायनल रिंगपर्यंत असते. सो जी सॅक आहे इट एक्सटेंड्स अप टू द डीप इंग्वायनल रिंग. पण तिथे जाऊन मग ती बंद होऊन जाती. वरच्या पेरिटोनल कॅव्हिटीसोबत काही कनेक्शन राहत नाही, पण ती पर डीप इंग्वायनल रिंगपर्यंत जाऊन ती वाढलेली असती. सो इथे काय सांगितलं आहे की हे वरती आपण जे सांगितलं फ्युनिक्युलर हायड्रोसील त्याचे एक्झॅक्टली अपोजिट असतं. ह्याच्यामध्ये जे ट्युनिका वजायनालिस आहे इट इज कंटिन्युअस विथ द प्रोसेसस वजायनालिस, पण ते वरती जाऊन ऑब्लिटरेट होऊन जातं डीप इंग्वायनल रिंगच्या इथे. सो यात काय सांगितलं आहे, प्रोसेसस वजायनालिस आणि ट्युनिका वजायनालिस हे एकमेकांसोबत कंटिन्युअस असतं, त्यामुळे ऑलमोस्ट डीप इंग्वायनल रिंगपर्यंत तेवढी मोठी ती सॅक फॉर्म झालेली असते. आणि ह्याचं नाव आहे इन्फंटाईल हायड्रोसील, पण हे इन्फंट्समध्ये होतं असं काही नाही. इनफॅक्ट हे अडल्ट्समध्ये जास्त दिसतं आपल्याला इन्फंटाईल हायड्रोसील. आणि ह्याच्यामध्ये बघा आपण सांगतोय की वरती पण स्वेलिंग आहे, खाली पण स्वेलिंग, म्हणजे खूप मोठी सॅक आहे. त्याच्यामुळे इथे जे स्वेलिंग आहे ते इंग्वायनल रिजनमध्ये पण असतं, स्क्रॉटल रिजनमध्ये पण असतं. त्यामुळे इथे इंग्वायनस स्क्रॉटल स्वेलिंग असतं आणि हे रिड्युसेबल नाही आहे. ह्यात फ्लक्च्युएशन टेस्ट पॉझिटिव्ह येते, ट्रान्सल्युमिनेशन टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि झोपल्यावर हे डिसअपियर होत नाही. हे झालं इन्फंटाईल हायड्रोसील. पहिलं आपण बघितलेलं वजायनल हायड्रोसील, मग आपण बघितलेलं कंजेनायटल हायड्रोसील, ज्याच्यामध्ये जे आपलं वरचं होतं प्रोसेसस वजायनालिस ते पेटंट राहतं, ज्याच्यामुळे जे खालचं काय आहे ट्युनिका वजायनालिस आणि पेरिटोनल कॅव्हिटी ह्यांच्यामध्ये हे होऊन जातं, डिरेक्ट कनेक्शन होऊन जातं. थर्ड आपण बघितलं फ्युनिक्युलर हायड्रोसील. ह्याच्यामध्ये काय होत होतं, जे प्रोसेसस वजायनालिस आहे ते खालीपर्यंत येत होतं, ऑलमोस्ट टेस्टिसच्या टॉपपर्यंत, आणि मग तिथे येऊन ते ऑब्लिटरेट होत होतं. ह्यात काय होतं, इन्फंटाईलमध्ये जे ऑब्लिटरेशन आहे ते रिंगलाच होऊन जाते आणि मग खालून मोठी अशी एवढी सॅक फॉर्म होती. मग आता फिफ्थ येतं एन्सिस्टेड हायड्रोसील. ह्यात काय होतं, जे प्रोसेसस वजायनालिस होतं ना त्याचा मधला पार्ट तसाच राहतो, त्याच्या वरचा पार्ट ऑब्लिटरेट होऊन जातो, खालचा पार्ट ऑब्लिटरेट होऊन जातो, पण मधला पोर्शन जो आहे प्रोसेसस वजायनालिसचा तो तसाच पेटंट राहतो. त्यामुळे ह्या पेटंट पार्टमध्ये फ्लुइड अक्युमुलेट होत जातं आणि ह्या मधला पार्ट तुम्ही इथे बघू शकता कसं ओव्हल दिसतं आहे. त्यामुळे ह्यात ओव्हल सिस्टिक स्वेलिंग दिसतं, आयदर स्क्रॉटल रिजनमध्ये किंवा इंग्वायनो स्क्रॉटल रिजनमध्ये किंवा इंग्वायनल रिजनमध्ये. सो ह्यात काय होतं आहे, जे प्रोसेसस वजायनालिस आहे त्याचा सेंट्रल पोर्शन तसाच पेटंट राहतो आहे, त्याच्या वरचा पोर्शन ऑब्लिटरेट होऊन जातो आहे, खालचा पोर्शन ऑब्लिटरेट होऊन जाते, पण मधला पार्ट तसाच राहतो आहे आणि ह्या राहिलेल्या पेटंट पार्टमध्ये फ्लुइड साठतं आहे आणि त्यामुळे तिथे ओव्हल सिस्टिक स्वेलिंग डेव्हलप होतं आहे. हे झालं आपलं एन्सिस्टेड हायड्रोसील. आता जे क्लिनिकल फीचर्समध्ये काय सांगितलं आहे, ओव्हल सिस्टिक स्वेलिंग असतं आणि ते वरती आहे ना, सो आपण टेस्टीज आरामशीर फील करू शकतो. ह्यात फ्लक्च्युएशन टेस्ट पॉझिटिव्ह येते, ट्रान्स इल्युमिनेशन टेस्ट पॉझिटिव्ह येते. सो हे आपण पाहिले 5 प्रायमरी हायड्रोसील. त्यात काय काय आलं, पहिलं तर आलं वजायनल हायड्रोसील, मग कंजेनायटल हायड्रोसील, मग फ्युनिक्युलर हायड्रोसील, मग इन्फंटाईल हायड्रोसील आणि मग एन्सिस्टेड हायड्रोसील. आता हे तर झाले प्रायमरी हायड्रोसील. आता आपण बघूया सेकंडरी हायड्रोसील. आता हे बघा, सेकंडरी हायड्रोसीलमध्ये पण सेम कंडिशन होती की ट्युनिका वजायनालिसमध्ये ॲबनॉर्मली सिरस फ्लुइड खूप सारं साठतं. सो ॲबनॉर्मल कलेक्शन ऑफ सिरस फ्लुइड इन द ट्युनिका वजायनालिस हे तर होतच होतं, पण ह्याच्यासोबत एक डिसीज पण असतो ऑफ टेस्टीज किंवा एपिडिडायमस. सो दिस इज असोसिएटेड विथ अ डिसीज ऑफ टेस्टीज अँड एपिडिडायमस. हे झालं सेकंडरी हायड्रोसील. सो यात काय होतं, ॲबनॉर्मल कलेक्शन ऑफ सिरस फ्लुइड इन टू द ट्युनिका वजायनालिस, बट दिस इज असोसिएटेड विथ डिसीज ऑफ टेस्टीज आणि एपिडिडायमस. आता हे सेकंडरी हायड्रोसील कशामुळे होऊ शकतं, मॅलिग्नंट डिसीज असेल टेस्टीजचा तर असू शकतं, ट्रॉमामुळे किंवा लिम्फॅटिक ऑब्स्ट्रक्शनमुळे, सिफिलिस ऑफ टेस्टीज, फिलॅरिया ऑफ टेस्टीज, एपिडिडायमो ऑर्कायटिस, ह्या सगळ्यामुळे सेकंडरी हायड्रोसील होऊ शकतं. ह्याचे क्लिनिकल फीचर हे असतात की जे सेकंडरीवाले, आता एवढं महत्त्वाचं नाही, ह्यात टेस्टीजचा आजार झाला, एपिडिडायमसचा आजार झाला आहे, सो त्यामुळे हे जे सेकंडरी हायड्रोसील होतं ना हे थोडं खालच्याच लेवलला राहतं, कारण एवढे मोठे आजार झाले तर तो हात जोडूनच बसतो साईडला. त्यामुळे सेकंडरी हायड्रोसील जे आहे ते स्मॉल आणि लॅक्स्ड असतं. सो हे झालं सेकंडरी हायड्रोसील. आता आपण हे जे प्रायमरी सेकंडरी म्हटलं आहे त्याचा एकदा डिफरन्स बघून घेऊया. ह्याच्यामध्ये टोटल 7 डिफरन्सेस सांगितले.
पहिलं सांगितलं की जे प्रायमरी हायड्रोसिल आहे ना तर ॲब्झॉर्प्शनमध्ये घोळ होतं, त्यामुळे फ्लुइड अक्युम्युलेट होतं. सेकंडरीमध्ये सांगितलं की एक्सेस प्रोडक्शन होतं म्हणून फ्लुइड अक्युम्युलेट होतं. सो फर्स्ट पॉईंट झाला की प्रायमरी हायड्रोसिलमध्ये डिफेक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन होतं फ्लुइडचं, सेकंडरीवाल्यामध्ये एक्सेस प्रोडक्शन होतं. सेकंड पॉईंट सांगितलं आहे की प्रायमरीवाल्यामध्ये जे स्वेलिंग असतं ते मोठं असतं. आपण मगाशी सांगितलं ना, सेकंडरीवाल्यामध्ये स्वेलिंग छोटं असतं. आता स्वेलिंग मोठं असल्यामुळे प्रायमरीमध्ये टेस्टीज आर नॉट पाल्पेबल, वेरॅज सेकंडरीमध्ये छोटं स्वेलिंग आहे, सो टेस्टीज आर पाल्पेबल. नेक्स्ट सांगितलं की प्रायमरीमध्ये जे फ्लुइड आहे ते एकदम क्लिअर असतं, सेकंडरीमध्ये ते क्लिअर नसतं कारण त्यात खूप एक्झिडेट असतात. आता ते सेकंडरी आहे, त्यात ऑलरेडी एवढे सगळे प्रॉब्लेम झाले, सो तिथं खूप सारं पस असू शकतं, RBCs काय 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 असू शकतं, वेस्ट प्रोडक्ट्स असू शकतात. त्यामुळे सेकंडरीवाल्यामध्ये जे फ्लुइड आहे ते क्लिअर नसतं, त्यात एक्झिडेट्स असतात. प्रायमरीवालं ट्रान्स इल्युमिनेशन टेस्ट पॉझिटिव्ह दाखवतं कारण ते क्लिअर असतं, सेकंडरीवालं नेगेटिव्ह दाखवतं. प्रायमरीवाल्याचा कॉज आपल्याला काय अजून कळलेलं नाही आहे, वेरॅज सेकंडरीचा कॉज आपल्याला माहिती आहे की एक डिसीज होतं, त्या डिसीजमुळे हे होतं आहे. सो प्रायमरीवाल्यामध्ये एटिओलॉजी इज अननोन, सेकंडरीवाल्यामध्ये नोन एटिओलॉजी असते. जे प्रायमरीवालं आहे ते हळूहळू वाढत जातं, सेकंडरीवालं रॅपिडली प्रोग्रेस करतं कारण एक डिसीज आहे, डिसीजमुळे होतं आहे, सो हे लगेच होऊन जातं. सो काय झालं डिफरन्स? 7 पॉईंट्स. पहिला पॉईंट की प्रायमरीमध्ये ॲब्झॉर्प्शनचा घोळ होतं आहे, सेकंडरीमध्ये प्रोडक्शन जास्त होतं आहे. सेकंड पॉईंट, प्रायमरीवाल्याचं स्वेलिंग मोठं आहे, सेकंडरीवाल्याचं छोटं आहे. आणि प्रायमरीवाल्याचं स्वेलिंग मोठं असल्यामुळे टेस्टीज पाल्पेट होत नाहीत, सेकंडरीवाल्याचे टेस्टीज पाल्पेट होतात. फोर्थ पॉईंट आहे, प्रायमरीवाल्यामध्ये फ्लुइड क्लिअर आहे, सेकंडरीवाल्यामध्ये क्लिअर नाही आहे, त्यात एक्झिडेट असू शकतात. आणि फ्लुइड क्लिअर असल्यामुळे जे प्रायमरीवाला आहे त्याचं ट्रान्स इल्युमिनेशन टेस्ट पॉझिटिव्ह येते, सेकंडरीवाल्याची निगेटिव्ह येते. प्रायमरीवाल्याचं रिझन आपल्याला काय माहीत नाही आहे, अननोन एटिओलॉजी आहे, सेकंडरीवाल्याचं नोन एटिओलॉजी आहे की दुसऱ्या डिसीजमुळे होतं आहे. आणि प्रायमरी हळूहळू प्रोग्रेस करतं, सेकंडरीवाला एकदम रॅपिडली प्रोग्रेस करतं. सो हे झालं डिफरन्स.